सध्या स्मार्टफोन मार्केट एवढं विचित्र झालेलं असताना जुन्या कंपन्याच मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी स्ट्रगल करतायत। त्यात नवीन कंपनीने मार्केटमध्ये येणं म्हणजे जाम रिस्की गोष्ट। पण हीच रिस्क फायरबोल्ट नावाच्या कंपनीने घेतली आहे। स्मार्ट वॉच बनवणाऱ्या या कंपनीने आता बोल्ट या ब्रँडिंग खाली स्मार्टफोन बनवायला सुरुवात केली आहे आणि त्यांचे 2 स्मार्टफोन लॉन्च देखील झालेत। कंपनीने आपले पहिले 2 फोन भारतात लॉन्च केलेत आणि हे दोन्ही फोन अंडर 15K या बजेट सेगमेंटमध्ये आलेत। बोल्ट एस हा 5G फोन आहे, तर बोल्ट इव्हो हा 4G फोन आहे। हे दोन्ही फोन कसे आहेत, त्यात काय काय फीचर्स आहेत, किंमत किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फोन व्हॅल्यू फॉर मनी आहेत का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी। सगळ्यात आधी थोडं बॅकग्राऊंड बघूया। बोल्ट ही कंपनी फायरबोल्ट या स्मार्ट वॉच बनवणाऱ्या कंपनीचा सब ब्रँड आहे। कंपनीने या सेगमेंटमध्ये म्हणजे स्मार्ट वॉच बनवण्यासाठी तब्बल 430 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। यामध्ये अर्थातच प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन असं सगळंच आलं। 25 ऑगस्टला कंपनीने 2 फोन लॉन्च केलेत, एक 4G आहे, दुसरा 5G आणि दोन्ही बजेट सेगमेंट मधले आहेत। डिझाईनच्या बाबतीत म्हणाल तर दोन्ही फोन दिसायला बऱ्यापैकी सारखेच आहेत। डिसेंट असे पेस्टर कलर शेड्स आहेत। कॅमेरा मॉड्यूलमध्ये थोडासा बदल आहे। दोन्हीमध्ये कॉमन गोष्टी आधी बघूयात। दोन्ही फोनमध्ये 6.7 इंच मोठा HD+ LCD डिस्प्ले मिळतो। या डिस्प्लेला 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, सो स्क्रोलिंग वगैरे स्मूथ वाटतं। डिस्प्लेला बेझल्स आणि चिन जरा मोठे आहेत, पण चांगली गोष्ट म्हणजे सेल्फी कॅमेराला पंच होल कटआउट दिलंय, वॉटर ड्रॉप नॉच नाहीये। डिस्प्लेची ब्राईटनेस 600 निट्स पर्यंत जाते, सो अगदीच ब्राईट नाही, पण उन्हात ठीकठाक विजिबिलिटी मिळेल। दोन्ही फोनमध्ये 6000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते। सॉफ्टवेअर दोन्हीमध्ये सारखंच असणार आहे। Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय। ब्लूटूथ किंवा थर्ड पार्टी ऍप्स या फोनमध्ये नसतील असंही कंपनीने स्पष्ट केलंय, सो क्लीन UI मिळू शकतं। सोबतच गुगल जेमिनी, गुगल लेन्स, सर्कल टू सर्च असे AI फीचर्स देखील या फोनमध्ये मिळू शकतात। सिक्युरिटी अपडेट्सचं म्हणाल तर दोन्ही फोन्सना 2 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस मिळणार आहेत, हे फिक्स आहे। OS अपडेट बाबत मात्र कोणतीही माहिती दिलेली नाहीये। आता दोन्ही फोन वेगळे वेगळे बघूया। पहिला म्हणजे बोल्ट एस 5G, या दोन्ही मधलं प्रीमियम मॉडेल आहे। या फोनमध्ये युनिसॉक T8200 हा ऑक्टा कोर चिपसेट दिलाय। परवाच लॉन्च झालेल्या लावा विराट V1 या फोनमध्ये देखील हाच प्रोसेसर होता। या प्रोसेसरचा अंतुतू स्कोर 5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि डेली यूज तसंच लाईट मल्टीटास्किंग यासाठी हा चांगला चिपसेट आहे। सोबतच यामध्ये LPDDR4X रॅम दिली आहे। कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर मागच्या बाजूला 64 मेगापिक्सेलचा AI ड्युअल कॅमेरा दिलाय, जो या बजेटमध्ये खरंच रेअर आहे। दुसरा सेन्सर बेसिकच आहे। सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलाय। एस 5G हा व्हाईट, बर्गंडी, ग्रीन, लव्हेंडर, ब्लॅक आणि स्काय ब्लू अशा कलर्स मध्ये अवेलेबल असेल। दुसरा फोन म्हणजे बोल्ट इव्हो, हा 4G फोन आहे। यामध्ये युनिसॉक T7250 हा चिपसेट दिलाय, जो एसच्या तुलनेत थोडा कमी पॉवरफुल आहे। बेसिक यूज साठी मात्र हा चांगला आहे। फार काही मल्टीटास्किंग किंवा गेमिंग तुम्ही यावर करू शकणार नाही। कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, सेकंडरी मॅक्रो सेन्सर 2 मेगापिक्सेलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंमत। बोल्ट एस 5G या फोनचे 3 व्हेरियंट्स लॉन्च केलेत। बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिलंय, याची किंमत 13,000 रुपये आहे। 6GB रॅम 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 14,000 रुपये आहे आणि 8GB रॅम 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,000 रुपये आहे। या फोनमध्ये 1TB पर्यंत स्टोरेज एक्सपांड करता येतंय। बोल्ट इव्हो बद्दल बोलायचं झालं तर 2च व्हेरियंट लॉन्च झालेत। बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळतंय आणि याची किंमत 10,000 रुपये आहे। टॉप व्हेरियंटमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय, याची किंमत 11,000 रुपये आहे। मग आता मेन प्रश्न येतो की हे फोन खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहेत का? दोन्ही फोनचे बेस व्हेरियंट तर तुम्ही एकदमच इग्नोर मारा। 64GB स्टोरेजमध्ये काहीच होत नाही, त्यातला निम्मा तर तुमच्या ऍप्सनाच जाईल। एस 5G हा फोन जर पाहिला तर टॉप व्हेरियंट हे सध्याच्या घडीला व्हॅल्यू फॉर मनी वाटू शकतं, कारण 15,000च्या बजेटमध्ये 8GB रॅम, 128GB स्टोरेज, 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा असे फीचर्स सध्या मिळतच नाहीयेत। 4G फोन घेण्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर इव्हो हा देखील चांगला ऑप्शन आहे, कारण फक्त 11,000मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 128GB स्टोरेज मिळते आणि हे सॅमसंग ही देत नाहीये। ऑन पेपर स्पेक्स पाहिले तर बोल्टचे दोन्ही फोन हे सध्याच्या घडीला खूप मस्त वाटतायत, पण लक्षात घ्या की ही कंपनी अगदीच नवीन आहे। आपल्याला याचे सॉफ्टवेअर अपडेट्स, कॅमेरा फीचर्स, सर्व्हिस आणि रिपेअर किंवा पार्ट्स याबद्दल काहीच माहिती नाहीये। तेव्हा हा फोन घ्यायचा असेल तर आणखी थोडे दिवस थांबून, आणखीन थोडे रिव्ह्यू बघून मगच निर्णय घ्या असं मी म्हणेल। बाकी बोल्ट कंपनी मार्केटमध्ये टिकेल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका।